महापालिकेच्या वतीनं प्रथमच पोषण पुनर्वसन केंद्राची उभारणी करण्यात आली आणि सोलापुरातल्या कुपोषित बालकांना यामध्ये महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आणि सकस आहार आणि त्यांच्या मातांना सुद्धा या संदर्भाचं महत्त्वपूर्ण प्रशिक्षण देण्यात येत आहे। सोलापूर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक श्रीमती शीतल तेलीउगले यांच्या हस्ते सोलापूर महापालिकेच्या पोषण पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय। या उद्घाटनाप्रसंगी आयुक्त शीतल तेलीउगले पोषण पुनर्वसन केंद्रावर दाखल कुपोषित बालक आणि माता यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केलं। 21व्या शतकात असूनही बालकांमध्ये कुपोषण ही गंभीर समस्या आहे। एकूणच होणाऱ्या बालमृत्यूंमध्ये 33% बालकं कुपोषित असतात आणि ही समस्या ग्रामीण भागात असली तरी शहरी भागात सुद्धा निदर्शनास आली आहे। या अनुषंगाने 0 ते 5 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून 41 अति कुपोषित 604 कुपोषित बालकं आढळली आहेत। सोलापूर शहरातील कुपोषित बालकांची संख्या लक्षात घेता महापालिकेनं या केंद्राचा प्रारंभ केलाय। 0 ते 5 वयोगटातील बालकांना इथं दाखल केले जाते। त्यांना 14 दिवस सकस आहार, स्वच्छता, घरच्या घरी उपलब्ध पदार्थातून पोषण बनवण्याचं प्रशिक्षण आणि आवश्यकतेनुसार औषधोपचार देण्यात येत आहेत। 14 बालकं यामध्ये दाखल झाली आहेत। त्यांच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी सर्व ठिकठिकाणी अनेक सोयींमुक्त स्टाफ आणि लहान पौष्टिक आहार यासोबत मुलांना खेळणी, टीव्ही आदींची सोय करण्यात आली आहे। महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, प्रजनन आणि बाल आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिरशेट्टी, त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतलेत। यावेळी बालरोग तज्ञ डॉक्टर कोरे, डॉक्टर चाफळकर, डॉक्टर वाळवेकर, डॉक्टर आतिश बोराडे तसेच शहरांमधील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी, स्टाफ आणि आशाताई उपस्थित होत्या।